मंडळी, मायबोली व्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज तुम्ही न सांगताच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहात, कारण तुमचा माझा आवडीचा विषय आहे मच्छी, आणि ती पण थेट वेसावे कोळीवाड्यामध्ये। वर्सोवा सी फूड फेस्टिवल 2024 हा सुरू आहे आणि उद्याचा एक दिवस बाकी आहे, कारण हा सुरू झाला आहे शुक्रवारी 19 तारखेला। 19, 20 आणि 21 तर उद्याचा एक दिवस आहे। तुमच्याकडे जरूर हजेरी लावा आणि भरपूर आस्वाद घ्या। मच्छीचे वेगवेगळे प्रकार, ज्या प्रकारे आपल्या या कोळी बंधू भगिनींनी बनवलेले आहेत, त्याचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या। मी तर गेलेच होते, तुम्हीही जा आणि हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला तर मग आणि म्हणून आपला शॉप पण पूर्ण करतात, आवडी पूर्ण करतात आणि एक आपली एक कॅपिटल आपल्या जवळ पॉपलेट तवा फ्राय आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने गार्निशिंग केलेला आहे। हा कसा आहे? 50 आहे, 100 आहे, 150, 200, 250, 300, 1 किलोचा 600 आहे। 1 किलोचा 600 आहे। अच्छा, इथे तुमचे रेट लावलेले आहेत। छोटा पाऊन नाही आहे। हा कसा आहे सफेद धावळा? 100 सगळा 100 आणि सगळे पाकिट 100 आहे। 200ला किती बोंबील असतील याच्यात? 100 ओले नाहीत ना? हा कर सुटके माझे राजा हे बघ कर हात लाव। मच्छी जाताना न्यायची आहे। आणि सुरमई आहे ना ही कशी? 400ला 400ला। आणि बांगडे? बांगडे 100 is definitely an ideal platform to इथे जे आहेत ते सगळे स्नॅक्सचे स्टॉल्स आहेत, आणि जिलेबी, मालपुआ सगळे। कोळी लोकांची जी मेहनत आहे ती तुम्हाला नक्कीच बघत असाल तुम्हाला फक्त थाटबाट मेन स्टॉल्स सुरू होत आहेत। त्याच्यामध्ये सगळं तंदूर केलेलं जास्त दिसतंय। पगार वाढलेला आहे, डिझेलचा भाव वाढलेला आहे, विक्री खरेदी रे वासाने मला भूक लागते। फिक्स रेट नसतो आणि त्यामुळे आता पेरिशेबल आहे तर हे सगळं किती पीस आहेत एका प्लेटमध्ये आणि त्याची प्राइस? आत्महत्या केली कधी बघितलं नाही, तंदूर दिसत आहे। कोणी आज उभा आहे या संपूर्ण महाराष्ट्राच्या घडी लक्षात घ्या, फिश आणि नुसतंच फिश फ्राय, फिश मसाला नाही, त्याच्यापासून अजून काय काय वेगवेगळं बनवता येईल ते या स्टॉलवरती आपल्याला बघायला मिळत आहे। तुम्ही वर्सोव्याच्याच आहात? हो, वर्सोव्याच्या। हां, आणि यांचा स्टॉल नंबर आहे 50। तुम्हाला इथे वेगवेगळे फिशचे पदार्थ खायला मिळतात। हे सगळ्यात छान बघायला मिळत आहे की जरी मच्छी आहे आजूबाजूला, तरी देवाला पहिलं स्थान दिलेलं आहे इकडे। हे खूप छान आहे। आणि गोपाल कृष्ण, आपल्या सगळ्यांचा गोपाल कृष्ण, गोपाल कृष्ण महाराज की जय। जय श्रीराम। अरे ताजा ताजा वडा लावलाय मावशींनी। बाजारात ताजं ताजं इथे गरम गरम।
स्टॉल नंबर आहे 7 आणि या स्टॉलवरती नक्की भेट द्या. त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी तुम्हाला दिले पर्चे बघ बरोबर भेटते आणि काय असं देतात साधा मसाला कोणाच्या आत आहे त्या जरा बाहेर काढायचं. प्लीज सगळ्यांनी त्या अजून बऱ्याचशा मोठ्या आतमध्ये आहेत. हा लॉबस्टर आहे आणि हा टायगर प्रॉन्स आहे. आणि इथे तर सगळ्यात मला असं वाटतंय माशांची साईज जास्त बघायला मिळते. सगळ्यात मोठी साईज या स्टॉलवर आहे. स्टॉल नंबर लक्षात ठेवा. स्टॉल नंबर 6 लक्षात ठेवा. स्टॉल नंबर 6 नाव काय तुमचं YouTube? मायबोली ब्लॉग्स नम्रता पंडित. मायबोली ब्लॉग लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या इकडे खायला या. हो. स्टॉल नंबर 6 लक्षात ठेवा. आणि एकदम फडफडीत आणि आपल्या बघा बोटीचे फडफडीत ताजे फडफडीत ताजे मासे काढमाय. बघा पापड्याची साईज बघा. स्टॉलवर हा सुरमईचा तुकडा बघा केवढा मोठा आहे. मी असा जर दाखवला आणि माझा हात दाखवला. आजचा कार्यक्रम सीफूड फेस्टिवल साजरा करीत असतो पण ॲज अ रिस्पेक्ट आणि प्रत्येक समस्या आणि आत्ताच काकींनी टाकल्यात बोंबील. वेसावा मच्छीवार विविध कार्यक्रम सहकारी सोसायटी लिमिटेड आणि त्या संस्था गावात तिथे सगळी बसण्याची सोय केलेली आहे आणि प्रत्येक स्टॉलच्या समोर जे आहे बसण्याचे यांच्यामध्ये असलेली डिसिप्लिन सो ब्युटिफुल. त्याच्यावर असलेली इथे पण हे भरल्या पापलेट आपल्याला बघायला मिळतात. या संस्थेचे आणि मावशींनी आता सुरमईचा तुकडा टाकलाय तव्यावरती. आणि इकडे बघा हे सुरमईचे त्यांनी ती मेहनत घेतली आणि त्यांचे शिष्य त्यांचे चेहरे म्हणा असं मराठी त्यांचे सहकारी होते. वेसावा मच्छर विविध कार्यक्रम सहकारी लिमिटेड आणि त्यांचं अध्यक्षपद आणि मान आज मिळवते. विनंती इतक्या छान दिसतायत तुम्ही. इतके छान दिसताय म्हटलं. या तर छान दिसतातच आहे पण तुम्ही एकदम पोळ्यांची टोपी घालून अजून छान दिसताय. आणि यांच्याकडे बघा भरलेल्या चिंबोऱ्या आणि माकले माकलं आहेत. माकूल या तिसरे आहेत. आणि बिर्याणी पण आहे. अच्छा रावस पण आहे. रावस ग्रेव्ही आहे. ग्रेव्हीला बघा तर्री कशी आली आहे. फ्राय मध्ये आहे. आणि तांदळाची भाकरी पण आहे. सोलकढी आहे. सोलकढी पण फ्राय आहे. आहे. आणि इथे ताजे मासे ठेवलेले आहेत भरण्यासाठी. आणि रावस आणि ही सुरमईची तुकडी बघा केवढी मोठी आहे. मला इथे मला इथे एक इंटरेस्टिंग वाटतं की तुमच्या सगळ्या यंग मला मुली सगळ्या स्टॉलवरती बघायला मिळतात. म्हणजे हे काय आहे याच्यामध्ये नक्की सिक्रेट. पण खूप मस्त आहे. यंग जनरेशन असं पुढे यायलाच हवं. बरोबर आहे ना.
माऊलीची लेकरं या जमा झाली. प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी देखील तुम्ही आम्ही सगळीजण वेसावकर मंडळीचा कार्यक्रम म्हणजे हिंगला येईलचा वर्सोवाचे माऊलीचे पदरान कार्यक्रम जया एकविरा माऊलीचा आशीर्वाद आहे तया कोणी माणूस उभा आहे आम्हाला सहारा आहे. म्हणून आज वेसावकर मंडळी काशीराम दादा चिंचय यांचा जुना वारसा घेऊन आम्ही सगळी नव्या पिढीची माणसं आज एकवटलो. या कलाकारांच्या माध्यमातून आज एकविरा आईला पहिला पुष्प अर्पण करण्यासाठी तुम्हा सगळ्यांचे साक्षी आहे.
या किती सुंदर नटलेत बघा. आणि या बघा किती सुंदर नटलेत ते छान छान दागिने घालून. आणि या मावशी पण बघा. आणि सॉफ्ट ना यांच्या स्टॉलवरती आता मी मोदक खाल्ले आणि अतिशय सुंदर मोदक. नंबर 21 आलाय आणि यांनी मस्त माशाची जाळी लावली आहे वरती बघा. आणि सगळे खाण्यामध्ये बिझी आहे. आणि इकडे व्हरायटी ऑफ आयटम आणि इतकं सुंदर यांच्या केसामध्ये तुमचे हेअरस्टाईल दाखवत होते मी. इतकी सुंदर दिसते मागून पण. आणि यांच्याकडे व्हरायटी ऑफ आयटम्स आहेत. नंबर 21 आहे. जरूर भेट द्या. आणि आतमध्ये जेवणाची सगळी तयारी चालू आहे. आणि या शिवल्या जर कोणाला आवडत असेल तर भरलेल्या व्हरायटी ऑफ आयटम्स. आणि काकी भाजी काढतायत. दादू हे काय आहे? हे काय आहे? हलवा सर. हलवा. काकी सुरमईची खापं तळतायत आणि एकेका सुरमईचा जो पीस आहे ना तो आपल्याकडे आपण छोटी सुरमई घेतो तेवढा असावा नाही ना. बसू इथे. झालेलं पण आहे. रावस पण आहे. रावस पण आहे. काय बोंबील फ्राय होत आहे. भाकरी आहे. आणि आता ती ऑर्डर बनेपर्यंत मी तुमचा व्हिडिओ घेते. चालेल चालेल. विषय झाला पाहिजे ना तर आमची मेहनत करून फायदा काय. होय म्हणून ऑर्डर दिली आधी. आणि मग आणि तुमच्या आशीर्वादाने झालं पाहिजे. आमचा आशीर्वाद नाही आपल्या एकमेकांचा सपोर्ट नाही काय. तुम्ही आमच्या चॅनलवर येणार आणि चॅनलवरनं माणसं तुमच्याकडे येणार खायला. तेच आम्हाला पण पाहिजे. जर तुम्ही ना आमचं हे युट्यूबवर लोक कस्टमर कसे येतील. महेश्वरी त्या बर्फ माग ठेव वरती ठेवायला. मी तिला केलं बोलले. आणि यांचा पण गेटअप बघूया या भाऊंचा. मोठे भाऊ आहेत. ते तुमचे मोठे भाऊ. मोठे भाऊ. ठीक आहे. रेडी आहे. मस्तच. श्री गजानन कीर्तिकर साहेब कोका कोला, रतन यशोधर पडसे साहेब, श्री तेजस्वी, this is yours.
डायलॉग आता इथे सगळे करतायत मस्त. आम्ही मागवलंय भाकरी, तांदळाची भाकरी, बोंबील फ्राय आणि हा गरम गरम झोळा. पण मस्त आहे, भाकरी पण गरम गरम आहे आणि झोळा पण मस्त आहे. नंतर तुम्हाला स्टॉल नंबर सांगते मी, त्या स्टॉलला जरूर भेट द्या. उद्याचा एक दिवस आहे. हलवा आहे, हलवा आणि आम्ही आता खाल्ली झोळा भाकरी आणि बोंबील फ्राय. एक नंबर. हे चांगला पाहिजे. थँक्यू. त्याच्याबद्दल पण आम्ही तुमचा स्टॉल नंबर सांगा ना जरा. 8 नंबर. तुमचा आहे 8 नंबर. अन्नपूर्णा, त्याचं नाव आहे अन्नपूर्णा. अन्नपूर्णा आणि जरूर भेट द्या. येस सर. हे न्यू बॉर्न हार्ट सर्जन आहे. रिअल स्मोक बिस्किट आहे आणि ते लावलाय पानाचा स्टॉल. गर्दी बघा, गर्दी 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 किती वाढली आहे. आता आम्ही मस्त पेट पूजा केलेली आहे आणि आता नंतर लावते. आणि आता आम्ही चाललोय फायर पान खायला. सानदेवी माऊली यांच्याकडे आहे स्वीट पान, ड्रायफ्रूट पान आणि फायर पान आणि चॉकलेट पान. पण हा अभिमान ज्यावेळी आपली मुलं त्यापेक्षा जास्त शिक्षात निघतात त्यावेळी माझा अभिमान आहे. नक्कीच आपल्याला भरून येतं यावेळी आपल्या मुलांचा सत्कार होतोय. तसेच आज आमच्यात श्री डॉक्टर वाणी ऋषभ चारुल. साधा कितीला आहे? गरम लागतं. नॉर्मल. Yeah, hi. You are from? I'm from the US. US. Yeah. And first time you are attending the seafood festival. Yes. Guys, a very good friend of ours. Yeah. Okay. First time we have brought him over here to enjoy this place. अच्छा, माझा चॅनल आहे मायबोली ब्लॉग्स म्हणून. Okay, cool. Yeah, that's what. So do you like seafood or do you like the Indian festivals Of and? course, yeah. I love everything. Yeah. This is my first time in India. So. That's great. And enjoy. Thank you so much. Thank you, sir. Thank you. त्यांचं आगमन मूर्ती रूपानं मोठ्या थाटा माटात होणारा आनंदाचा सोहळा भारतासोबत संपूर्ण जगभरात होणार आहे. कोणी झेंडे लावणार, पताका लावणार, दारासमोर असा सगळ्यांचा पाठीराखा ज्याला संबोधलं जातं अशा प्रभू रामचंद्रांचं आगमन होणार आहे. त्या प्रभू रामांच्या स्वागतासाठी आपल्या टाळ्या तर झाल्या पाहिजेत. चला आवाज देऊया. माझ्यासोबत येणार का? जय श्रीराम. हे बघा, तुम्ही जर आजारी असाल तर बिलकुल नका बोलू. पण प्रभू रामांचं नाव हात खाली नको. अरे गर्व वाटला पाहिजे आपल्याला, हिंदू होतो पण. अरे गर्व से कहो हम हिंदू है. आणि आवाज हात वर करून खर तर बिरदावली घुमली पाहिजे. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. वा. आणि आता टाळ्या झाल्या पाहिजेत. खर तर कोळी गीतांचा बहारदार नजरानं आपण ऐकणार आहोत, बघणार आहोत. पण त्यामध्ये देखील इथे या मंचावरती निलेश जोशी यांच्या सोबत
अरे सगळ्यांच्या हात वरती गेले पाहिजेत. जय श्रीराम, जय जय श्रीराम. क्या बात है.